नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीचा आज पहिला दिवस होता, ज्यामध्ये लिपिक पदांचे पेपर झालेले आहेत. पहिल्या शिफ्ट कशा पद्धतीने पेपरमध्ये प्रश्न आले होते त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो टेलिग्रामवरती आणि आपल्या चॅनलवरती आहे. तर मित्रांनो, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये कसे प्रश्न आले ते आपण मेमरी बेस प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, शिपाई पदाचे जसे या ठिकाणी पेपर होतील तशी तुम्हाला त्याच्याबद्दल ही माहिती दिली जाईल. तर यामधून मित्रांनो, तुम्ही शिपाई पदासाठी जरी फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला आहे, त्याचाही मराठीचाही आणि इंग्रजीचा देखील त्याच्यामधून तुम्हाला थोडाफार अभ्यास होणार आहे. कसे प्रश्न येत आहेत ते कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पूर्ण मेमरी बेस प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. लिपिकचे मित्रांनो पहिल्या शिफ्टचं ऑलरेडी आपण व्हिडिओ घेतलेला आहे. सेकंड थर्ड शिफ्टचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठी व इंग्रजी आहे तसे सेम टॉपिक्सवरती प्रश्न येत आहेत, जसे की वाक्यांचे प्रकार, त्यानंतर विद्यार्थी समानार्थी शब्द, इंग्रजीमध्ये देखील क्वेश्चन टॅग असेल, चेंज द वॉइस असेल, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच असेल, टेन्स असेल, फिल इन द ब्लँक असेल, असे प्रश्न येत आहेत. तर हे टॉपिक्स तुम्ही करायचे वारंवार. ठीक आहे. मागचे तुम्ही पेपर देखील पाहू शकतात, क्वेश्चन पेपर TCSने घेतलेले. तर लिपिकसाठी मित्रांनो जे आहे सामान्य ज्ञान आणि संगणक हे दोन टॉपिक्स आता उरतात. संगणक हा शिपाई पदासाठी त्याच्यावरती प्रश्न येणार नाहीत, फक्त लिपिकसाठी असणार आहेत. संगणकाचे प्रश्न आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. पहिल्यांदा सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहूयात. हे लिपिक शिपाई दोघांसाठी सेम आहे. TCS कंपनी तुमची ऑनलाईन पेपर घेत आहे. तर बघा मित्रांनो, सेकंड आणि थर्ड शिफ्ट्समध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले होते आपण पाहणार आहोत. मेमरी बेस प्रश्न आहेत, जसेच तसे प्रश्न नाहीत मित्रांनो. जे महत्त्वाचे टॉपिक्स, त्या प्रश्नाचा टॉपिक्स काय आहे त्यानुसार आपण त्याची उत्तरं देखील पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे याचं स्पष्टीकरण देखील थोडक्यात पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आशियाई क्रीडा स्पर्धेत 2023 मध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे रुद्रांश बाळासाहेब पाटील, दिव्यांग सिंग पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या ठिकाणी भारताला आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर पहा, खुदा ईद खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली? याच्यावरती पहिल्या शिफ्टमध्ये देखील प्रश्न आला होता. तर खान अब्दुल गफार खान असं त्यांचं नाव आहे, त्यांनी संघटना स्थापन केलेली ती. त्यानंतर 1757ची प्लासीची युद्धावरती प्रश्न मित्रांनो विचारला गेला होता. त्याच्यामध्ये विधानं दिली होती, त्यातील सत्य विधान ओळखण्यासाठी सांगितलं होतं. तर प्लासीच्या युद्धावरती प्रश्न आला होता. गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे? तर हुबळी आहे. गंगा नदीला मित्रांनो भागीरथी आणि हुबळी ही दोन वाहिन्या देखील आहेत. तर हुबळी ही महत्त्वाची वितरिका आहे त्याची. त्यानंतर इतिहासावरती काही प्रश्न होते, ते प्राचीन इतिहासावरती प्रश्न आहेत. प्राचीन इतिहास तुम्हाला करायचा आहे. TCS प्राचीन इतिहासावरती मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न विचारते. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल जे आहे ते कोणी जिंकले? तर अभिनव बिंद्रा यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? सचिन नाग असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर एक प्रश्न होता, इज 5.0 रिपोर्ट सेकंड भारतीय बँक कुठली आहे त्याच्यामध्ये? तर युनियन बँक ऑफ इंडिया. तर याच्यावरती प्रश्न होता. दिल्लीसाठी विशेष अनुसूची जी आहे मित्रांनो ती कुठली आहे? पूर्ण प्रश्न माहिती नाही, परंतु अशा पद्धतीचा प्रश्न होता. अनुसूचीवरती प्रश्न होता, दिल्लीसाठी विशेष अनुसूची. तर अनुच्छेद 239 AA असं त्या अनुच्छेदचं नाव आहे. सार्वजनिक रोजगारच्या बाबतीत संधीची समानता कलमावरती प्रश्न आहे, तर ती कशामध्ये समावेश आहे? कलम 16 मध्ये. त्यानंतर मौर्य साम्राज्य संस्थापक कोण आहेत? चंद्रगुप्त मौर्य. याच्यावरतीही प्रश्न होता. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार किती श्रेणीमध्ये जाहीर झाला आहे? त्याच्यावरती प्रश्न होता. तर याचं मित्रांनो जे उत्तर आहे त्याच्यामध्ये पहा, विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा शांती स्वरूप, तर भटनागर, स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या 4 श्रेणीमध्ये मित्रांनो हा पुरस्कार जे आहेत ते दिले जातात. त्यानंतर नोबेल पुरस्कारवरती देखील प्रश्न आलेला होता. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न विचारला होता. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एकपेशीय उदाहरणं कुठली आहेत? पेशीवरती प्रश्न होता. तर अमिबा असं त्याचं उत्तर आहे. एकपेशीयची उदाहरणं त्याच्यावरती पर्याय वगैरे तुम्हाला दिलेले असतील ते परीक्षेमध्ये. पूर्ण प्रश्न माहीत नाही, परंतु एकपेशीय पेशीवरती प्रश्न होता. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारलेला होता, बास्केटबॉलवरती प्रश्न होता मित्रांनो. सकाळच्या शिफ्टमध्येही मित्रांनो व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉल कुठल्या तरी खेळावरती प्रश्न देखील होता. तर हाऊ मेनी प्लेयर्स प्ले इन वन टीम ऑफ बास्केटबॉल असा काहीतरी प्रश्न होता मित्रांनो. किती खेळाडू एका टीममध्ये असतात? तर 5 प्लेयर्स मित्रांनो एका टीममध्ये या ठिकाणी असतात बास्केटबॉलमध्ये. तर याच्यामध्ये मित्रांनो रेक्टँगल कोर्ट जे असतं म्हणजे गोल राऊंड जो असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये 2 टीम्स खेळतात. तर एका टीममध्ये 5 प्लेयर्स या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानातील. तर त्याच्यावरतीही प्रश्न होता, ज्याच्यामध्ये मित्रांनो
कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. तर नेमका प्रश्न काय होता तो माहिती नाही, परंतु मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न होता. आसियान गेम्समध्ये भारताने किती आतापर्यंत सुवर्णपदकं मिळवलेली आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. तर गेम्समध्ये मित्रांनो आसियान गेम, ऑलिम्पिक गेम्सवरती प्रश्न येत आहेत. हे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. पुढे देखील याच्यावरती दुसरे प्रश्न विचारले जाऊ शकतात आलटून पालटून. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, खेळामध्ये जर पाहिलं तर आशियन स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताने 183 सुवर्णपदक, 239 रौप्य आणि 357 कांस्य पदकासह टोटल मित्रांनो 779 पदके जिंकली आहेत. तर 183 सुवर्ण पदकं या ठिकाणी आहेत मित्रांनो. 105वी घटना दुरुस्ती जी आहे ती कधी लागू झाली, तो कायदा कधी लागू झाला त्याबद्दल प्रश्न विचारला आहे. तर 19 ऑगस्ट रोजी 105वा घटना दुरुस्ती कायदा 2021, 19 ऑगस्ट 2021 रोजी या ठिकाणी मित्रांनो लागू झालेली. तर 2021 हे साल आहे. तर ते अंमलात आलेली त्यावेळेस. त्यानंतर पुढं पहा, सर्वात जुने वेद कोणते आहे, तर ऋग्वेद आहे. याच्यामध्ये वेदावरती देखील प्रश्न मित्रांनो विचारले जात आहेत. तर व्यासांनी काय लिहिले अशा पद्धतीचा प्रश्न होता मित्रांनो, ज्याच्यामध्ये मित्रांनो 4 पर्याय तुम्हाला दिलेले होते. तर महाभारत जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे, तर तो प्रश्न आहे. रामायण कोणी लिहिले तेही तुम्हाला माहिती पाहिजे, असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर पुढं पहा, 57 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मित्रांनो बरेचसे प्रश्न त्याच्यावरती आलेले आहेत, योजनेवरती असतील. तर 75 वर्ष भारताला जे पूर्ण झालेले त्याचंही तुम्हाला थोडंफार टॉपिक जो आहे तो करायचा आहे, त्याच्याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत. हे झालं मित्रांनो सामान्य ज्ञानबद्दल. जे प्रश्न आहेत तेच तुम्हाला सांगितलेले आहेत, मेमरी बेस पूर्ण प्रश्न नाही आहेत. आता जे कॉम्प्युटरवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत सेकंड आणि मित्रांनो थर्ड शिफ्ट, शेवटच्या शिफ्टमध्ये, ते आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, PPTमधून बाहेर पडण्यासाठी शॉर्ट की कुठली आहे. तर एस्केप बटन जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी आहे, ESC की, ते वापरलं जातं PPTमधून बाहेर पडण्यासाठी. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, व्हॉट इज द शॉर्टकट टू सेंटर अलाइन द सिलेक्टेड टेक्स्ट. तर कुठली शॉर्टकट की आहे जी की सेंटर अलाइनमेंट करण्यासाठी वापरली जाते. तर Ctrl+E जी ही शॉर्टकट आहे मित्रांनो, जे जर एखादा तुम्हाला टेक्स्ट असेल मित्रांनो, जसं की या ठिकाणी पाहू शकता एखाद्या कॉलममध्ये हे टेक्स्ट आहेत, तर ह्याला सेंटरमध्ये अलाइन करण्यासाठी शॉर्टकट की जी आहे इथं देखील असतात, परंतु शॉर्टकट की विचारलेली त्यांनी Ctrl+E वापरली जाते त्याला सेंटरमध्ये घेण्यासाठी टेक्स्ट. त्यानंतर पहा, XPS स्टँड्स फॉर, म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म विचारलेला आहे. XPS स्टँड फॉर XML पेपर स्पेसिफिकेशन, असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो, लॉंग फॉर्म आहे. XPS स्टँड्स फॉर असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणता टॅब वापरतात. तर हे PPT वर्डमध्ये मित्रांनो 2007चं पॉवर पॉईंट असेल किंवा वर्ड असेल त्याच्यामध्ये असतं. पहा इथं टॅब जे वरती असतात मित्रांनो, हे जुनं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007. तर इथं इन्सर्टचं नाव आहे. तर तो टॅब जो आहे तो तुम्हाला काही इन्सर्ट करण्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी तो टॅब वापरला जातो. त्यानंतर कीबोर्डवर डावीकडून 4थ्या क्रमांकावरती कोणते चिन्ह आहे हा प्रश्न विचारला होता. तर डॉलरचे हे साईन जे आहे मित्रांनो डावीकडून 4थ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पुढं बघा, कॉम्प्युटरवरती मित्रांनो एवढेच प्रश्न आहेत जे सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये आहेत, ते तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचे मित्रांनो टॉपिक जे आहेत ते विचारले जात आहेत. क्रीडावरती असतील. तर याच्यानंतर मित्रांनो फिरून दुसरे म्हणजे हेच टॉपिक्स असतील, परंतु याच्यावरती वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. तर हे टॉपिक्स तुम्ही मित्रांनो व्यवस्थित करू शकतात. येणारी तुमची शिपाईची पदभरती असेल किंवा लिपिकचे राहिलेले पेपर असतील त्याच्यासाठी. तुम्हाला कसे पेपर गेलेले कमेंटमध्ये सांगा, कसे प्रश्न आले होते, कुठला प्रश्न जर यापैकी वेगळा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुढील अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर अजून कमेंटमध्ये टाका. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तकं हवी असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये मागील झालेली तुमची नगररचना शिपाई पदभरती असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, DMER असेल किंवा PCMC असेल, अशा विविध परीक्षांचा समावेश आहे जे की TCSने घेतलेले होते. तर TCS मित्रांनो आपल्याला माहीत असेल बरेचसे प्रश्न तो पॅटर्न रिपीट करतं. तर त्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका संच प्रश्न हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची आत्ता सध्या होणार आहे तुमची कुठलीही पदभरती
पदभरती असेल, जसं की कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही पदभरती असेल तुमची, त्यासाठी तुम्ही ही पुस्तकं वापरू शकता. ही पुस्तकं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेली आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसे की स्पेशल इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, त्याच्यामध्ये 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी करून स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती दिलेली आहे. हेही पुस्तक इंग्रजी व मराठीसाठी तुम्ही वापरू शकता. कसे प्रश्न आलेत ते पाहण्यासाठी. चालू घडामोडीसाठी मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार कसे प्रश्न येतात, त्यासाठी 81 सराव प्रश्नसंच त्यांनी तयार केलेला आहे चालू घडामोडीसाठी स्पेशल. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.